शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जुन्नर विभाग यांच्या माध्यमातून फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या म्हणजेच 18 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना आदरांजली वाहण्यासाठी बलिदान मास पाळण्यात आला होता। गेले 30 दिवस दररोज संध्याकाळी 7:30 वाजता गणपती मंदिर रविवार पेठ येथे एकत्रित येत प्रेरणा मंत्र, ध्येय मंत्र व श्लोक पठण करण्यात येत होते। दिनांक 17 मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ वढू बुद्रुक येथून धर्मवीर ज्वाला जुन्नरला आणण्यात आली। बलिदान मासचा शेवट हा त्या काळी महाराजांची न निघालेली अंत्ययात्रा म्हणजेच मुक पदयात्रेने झाला। 18 मार्च रोजी जुन्नर शहरातून मुक पदयात्रा काढण्यात आली। यावेळी हजारोंच्या संख्येने लहानांपासून ते वृद्धांपर्यंत महिला व पुरुष उपस्थित होते। याच बातमीचा आढावा घेतला आहे शिवजन्मभूमी न्यूजचे जुन्नर प्रतिनिधी अक्षय डोके यांनी। शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप, भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे, सकल सुखांचा केला त्याग, मनोमी साधीचे तो योग, राज्य साधनांची लगबग कैसी। संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय। शेर शिवा का छावा था, शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी, महापराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था, तेजपुंज तेजस्वी आंखें, तेजपुंज तेजस्वी आंखें, निकल गई पर झुका नहीं, निकल गई पर झुका नहीं, दृष्टि गई पर राष्ट्र उन्नति का, दृष्टि गई पर राष्ट्र उन्नति का, दिव्य स्वप्न तो मिटा नहीं, दिव्य स्वप्न तो मिटा नहीं, दोनों पैर कटे शंभू के, दोनों पैर कटे शंभू के, ध्येय मार्ग से हटा नहीं, ध्येय मार्ग से हटा नहीं, हाथ कटे तो क्या हुआ, हाथ कटे तो क्या हुआ, सत्कर्म कभी भी छूटा नहीं, सत्कर्म कभी भी छूटा। जय श्रीराम, जय हनुमान। धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास संभाजी भिडे गुरुजी यांच्या आदेशावरून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक गावागावात हा धर्मवीर संभाजी महाराजांचा बलिदान मास पाळला जातो। बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की बलिदान मास हा साजरा केला जातो, तर हा साजरा केला न जाऊन हा पाळला जातो। हा उत्सव नसून आपण महाराजांना हे 30 दिवस श्रद्धांजली वाहतो। क्रूर औरंग्यांनी महाराजांना त्या काळात पकडून त्यांच्यावर जे अन्याय अत्याचार केले त्याच्या प्रित्यर्थ आपण महाराजांना इथं नित्यनेमाने 30 दिवस श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व हिंदू तरुण माता भगिनी एकत्र येत असतात। फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या या कालावधीत हा बलिदान मास होत असतो। 2026 या वर्षीचा बलिदान मास हा फाल्गुन शुद्ध प्रतिपदा 18 फेब्रुवारी ते फाल्गुन अमावस्या 18 मार्च या कालावधीत होता। हजारो धारकरी एकत्र येतात, महाराजांना श्रद्धांजली वाहतात, गुरुजींनी जे श्लोक लिहिलेले ते श्लोक म्हणतात आणि बरेच जण बलिदान मास पाळतात कसा तर गोड खाणं सोडणं, आवडीच्या गोष्टी सोडणं, एक टाइमचं जेवण सोडणं। महाराजांनी त्या काळात ज्या यातना सहन केल्या धर्मासाठी, देवदेश धर्मासाठी, त्या 300 ते 400 वर्ष होऊन सुद्धा आज हिंदू समाजाला विसर पडला नाही। आजही हिंदू धर्माला त्याची जाण आहे। याच्यासाठी प्रत्येक गावागावात हा बलिदान मास पाळला जातो आणि सर्व हिंदू बांधव महाराजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, नतमस्तक होण्यासाठी या कालावधीत एकत्र येत असतात। त्याचबरोबर
शेवटच्या दिवशी फाल्गुन अमावस्येच्या दिवशी त्या काळात स्वराज्याचे हे दुसरे छत्रपती यांची जी अंत्ययात्रा सुद्धा निघू दिली नाही, त्याचीच ही मुकपद यात्रा पूर्ण शहरात प्रत्येक गावागावात होत असते. 30 दिवस बलिदान मास पाळल्यानंतर शेवटच्या दिवशी मुकपद यात्रा होत असते आणि अग्निकुंड तिथं असू पेटवून त्याच्यात सगळेजण पाया पडून हा बलिदान मास सोडतात. जय श्रीराम. जय जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय.